नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. एस.एम. क्लासेस लोकप्रिय यूट्यूब चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सुरुवातीस सबस्क्राईब करा आणि जो बेल आयकॉन आहे तो ऑल प्रेस करायला विसरू नका. या हप्त्यासाठी राज्य सरकारने म्हणजे मागील जो हप्ता होता त्या मागील हप्त्यासाठी 1642.18 कोटी रुपयाचा निधी जो आहे तो मंजूर केला होता. यासोबतच आपण जर पाहिलं तर या आधीपासून जर पाहिलं तर विभागाकडे असलेल्या 653 कोटी रुपयाचाही वापर केला जाणार आहे आणि या निर्णयानंतर पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये एकंदरीत 6वा हप्ता टाकण्यात आलेला होता. जेव्हा जाहीरनामा प्रसिद्ध केला तेव्हा महायुती सरकारनं विधानसभा निवडणुकीदरम्यान नमो शेतकरी योजनेचे वार्षिक अनुदान 6,000हून 9,000 रुपये करण्याचं एक आश्वासन दिलं होतं. त्यानुसार पीएम किसान योजनेचे 6,000 रुपये आणि नमो शेतकरीचे 9,000 रुपये एकंदरीत 15,000 रुपये वार्षिक मिळणार आहेत, शेतकऱ्यांना मिळणार होते. पण अद्याप याच्यावर विचार मंथन नसलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण की शेतकरी बांधवांना एक असा महायुती सरकारने एक जाहीरनाम्यामध्ये म्हटलेलं होतं की आमचं जर सरकार म्हणजे महायुतीचं जर सरकार आलं तर 6,000हून 9,000 रुपये आम्ही करूत असं एक आश्वासन देण्यात आलेलं होतं. आपण जर खाली स्क्रोल केल्याच्या नंतर थोडं बघलं तर 91 लाख शेतकरी बांधवांना या योजनेचा लाभ मिळतो. आणि आतापर्यंत जर बघला आपण तर एकंदरीत माझ्या मते 6 हप्ते देण्यात आलेले आहेत आणि 7वा हप्ता आता येणार आहे. म्हणजे एकंदरीत 12,000 रुपये हे देण्यात आलेले आहेत आणि आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 7वा हप्ता वितरणाच्या प्रतीक्षेत आहेत. आणि अखेर 15 तारखेला हप्ता मिळणार का तर एक मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आणि दुसरं म्हणजे मित्रांनो, पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 2,000 रुपये येणार आहेत. अपात्र शेतकरी बांधव जे झालेले आहेत त्यांना हप्ता मिळणार आहे. जसं की लँड शेडिंग व्हेरिफिकेशन, ई-केवायसी हे जे दोन्ही प्रॉब्लेम आहेत ते दुरुस्त करा. पीएम किसान योजनेची तुम्हाला हप्ता मिळून जाईल.